श्रीमद् भगवत गीता सार अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व वाढते, त्यावेळी हे भारता, मी स्वतः अवतार घेतो, प्रगट होतो। जेव्हा अधर्माचे वर्चस्व वाढते, धर्माचा लोप होतो, लोक धर्म सोडून अनाचाराने वागू लागतात, तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतार घेतात। केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात। मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले, म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम भगवान यांच्या आज्ञाच आहेत। भगवंतांना शरण जाण्यापासून कोणतेच परम धर्मतत्व नाही। अशा तत्वांमध्ये आसुरी लोक विघ्ने आणतात, तेव्हाच भगवंत अवतार धारण करतात। हाच या अध्यायाचा सार आहे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भक्तांचा उद्धार करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रगट होतो। ज्याप्रमाणे रावण आणि कंस ह्या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतार घ्यावा लागला। भक्त प्रल्हादाचा सुद्धा हिरण्यकश्यपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच। भक्तांचा उद्धार आणि दुष्टांचा नाश याकरता भगवंत विविध अवतार धारण करतात। हाच या अध्यायाचा सार आहे। या अध्यायात भौतिक जगात होणाऱ्या भगवंताच्या अवताराचे महत्त्व, गुरुला शरण जाण्याची आवश्यकता ह्याचे विस्तृत वर्णन केले आहे। भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे। भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे। जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच ठरेल। श्रीकृष्ण हेच अध्यात्मातील अंतिम तत्व आहे, हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होते। ते सच्चिदानंद, शाश्वत आणि दिव्य आहेत, यात अर्जुनाला मुळीच संशय नसतो। परंतु सर्वसामान्य मनुष्याच्या समस्यांच्या दृष्टिकोनातून अर्जुनाने श्रीकृष्णांना अनेक प्रश्न विचारले। भगवंत हेच परम सत्य आहेत, त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यात काहीही भेद नाही। जो भगवंताच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे। म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवद्धामात परत जातो। भौतिक बंधनातून जीवाची अशी मुक्ती सहज मुळीच होत नाही। अनेक अनेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते। त्याकरता श्रद्धेची, ज्ञानाची, भक्तीची कास धरावी लागते। हा या अध्यायाचा सार आहे। सामान्यतः जे लोक देहात्मबुद्धीमध्ये, विषयांमध्येच आसक्त होतात, त्यांना परम सत्याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्यच असते। म्हणून मनुष्याने आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवंताचा
पूर्ण आश्रय घेतला पाहिजे. नियम विधी विधानांचे पालन केले पाहिजे. मनुष्य गुरूंच्या मार्गदर्शनाने भक्तिपूर्ण सेवेनेच भौतिक आसक्तीतून मुक्त होऊन जीवाच्या परमोच्च स्तराची प्राप्ती करू शकतो. श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या, श्रद्धेच्या, भक्तीच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात. सर्व काही भगवंताच्या कृपेवरच अवलंबून आहे. पूर्णावस्था प्राप्त करण्याकरता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे, हेच या अध्यायात सांगितले आहे. भगवंत कोणत्याही जीवाबद्दल कधीही पक्षपाती नसतात. जीव स्वतःच्या कर्मासाठी स्वतःच जबाबदार असतात. जो मनुष्य भगवंताच्या दिव्य स्वरूपाला जाणतो तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय. तो कर्माच्या नियमांनी कधीही बद्ध होत नाही. जो परम सत्याला जाणतो तो कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव होय. मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्त्वपूर्ण आहे. प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान दिल्याने जो अर्जुनाचे अनुसरण करतो, त्याप्रमाणे आचरण करतो, तो निश्चितच गोंधळून जात नाही. भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात. मनुष्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे. परंतु हा एक अत्यंत गहन विषय आहे. ईश्वरासाठीच आणि त्या भक्ती भावनेनेच केले जाणारे कर्म, स्वतः आणि भगवंत यांच्यामधील संबंध याविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्याला या संबंधीचे पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंताचा शाश्वत सेवक आहे. म्हणून जीवाने कृष्ण भावनेत कर्म करणे अत्यावश्यक आहे. आध्यात्मिक गुरूंच्या सत्संगाने, त्यांच्या मार्गदर्शनाने रहस्य जाणून घेतले पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष साक्षात भगवंताकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे. कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो. कृष्णांप्रीत्यर्थ कर्म करीत असल्याने त्याला कर्माच्या परिणामांपासून सुखदुःख भोगावी लागत नाही. श्रीकृष्णांची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भक्त मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या किंवा वाईट फळांची अपेक्षा करत नाही. तो सहज प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. म्हणून तो यश आणि अपयश दोन्हींमध्ये स्थिर असतो. भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावना भावित कृष्णांप्रीत्यर्थ केली जातात, तितक्याच प्रमाणात वातावरण आध्यात्मिक होते. शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो. याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारे येतो. सर्व इंद्रिये म्हणजे कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. ह्या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. प्राणवायू, अपानवायू, व्यानवायू, समानवायू, उदानवायू. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो. भगवत भक्ती हेच भौतिक जीवाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे. सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे. ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय यज्ञ हे भौतिक स्तरावरच राहतात.
त्यापासून आध्यात्मिक लाभ होत नाही. श्रीकृष्णांनी स्पष्ट शब्दात उपदेश केला आहे, आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे गुरूंची सेवा कर. ज्ञानप्राप्ती करता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. ज्ञानप्राप्तीमुळे सर्व प्राणी मात्र हे भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णांचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला भगवंतापासून वेगळे करता येत नाही. श्रीकृष्णांपासून आपण वेगळे आहोत ह्या जीवाच्या आपल्या भावनेलाच माया म्हटले जाते. पण जेव्हा मनुष्य भगवंताच्या दिव्य सेवेत संलग्न होतो, भक्तिमय सेवा करू लागतो, तेव्हा तात्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित आणि क्रियमाण कर्माची बंधने भस्मसात होतात. ज्ञान हेच मुक्तीचे कारण आहे. भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. म्हणून पुन्हा पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, हे अर्जुना, अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय निर्माण झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजे. योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. ह्या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग किंवा जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया म्हटले जाते. देवदेवतांप्रित्यर्थ केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांनी ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, गृहस्थ जीवनातील यज्ञ, इंद्रिय संयमाचा यज्ञ, योग यज्ञ, तपोयज्ञ, वेदाध्ययन यज्ञ, वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्ण भावना जागृत होऊ शकते. हे सर्व यज्ञ नियमित कर्मांवर आधारित आहे. म्हणून मनुष्याला प्रमाणित गुरूच्या मार्गदर्शनाचा सल्ला दिला गेला आहे. आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने ज्ञानप्राप्ती करून भगवद्गीतेचे महत्त्व जाणून मनुष्य जन्माचे सार्थक करून घेणे आणि त्याकरताच आपल्या जीवनात गुरूंचे स्थान, त्यांचे महत्त्व, त्यांची सेवा, त्यांचे मार्गदर्शन यांचे विस्तृत वर्णन या अध्यायात केले आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती, जीव आणि भगवंत या संबंधीचे ज्ञान, आत्म्याची मुक्ती हाच या अध्यायाचा सार आहे. जय श्री कृष्ण.